तर नमस्कार मित्रांनो, आज आपण MHUID बद्दल जे काही काही अडचणी येत होत्या त्याविषयी क्लॅरिफिकेशन करण्यासाठी या व्हिडिओ द्वारे करत आहोत. आपण काय करत होतो की जे काम आपल्याला निवडायचं होतं आणि UID तयार करायचं होतं ते आपण सर्व प्रोसेस केल्यानंतर न्यू मॅपिंग घेत होतो. न्यू मॅपिंग झाल्यानंतर जे काम आहे त्या कामाचं नाव, त्याचं सबसेट हे MHUID याच्यात क्रिएट MHUID काही लोक करत नव्हते, त्यामुळे त्यांना हे असं अडचण येत होते. तर पहिलं क्रिएट MHUIDवर जायचं आणि सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर ते आपल्या लोकेशनवर आपला ॲरो घेऊन जातात. मी ह्या लोकेशनवर माझा ॲरो नेलेला आहे. त्यानंतर ह्या ॲरो माझं काम हे झालेलं आहे. त्यानंतर क्रिएट त्यानंतर मी हे माझ्या कामाचं सिलेक्शन केलेलं आहे आणि त्या सिलेक्शननुसार हे माझा ॲरो हे करून अशा पद्धतीने पॉपअप आलेला आहे. पॉपअप आल्यानंतर एंटर UID डिटेल्स झालेला आहे. एंटर UID डिटेल्स नंतर आपल्याला हे दिसतं आहे आता काम चालू होण्याची डेट. माझं हे जुनं काम असल्यामुळे हे मी ज्या वर्षातलं आहे त्या वर्षातली तारीख घेत आहे या ठिकाणी. त्यानंतर माझं जे फाईल अटॅचमेंट केलेलं आहे डाउनलोड केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला यासाठी आवश्यक जे कागद घ्यावं लागतात त्या ठिकाणी जे काम झालेलं त्या कामाची CC किंवा इस्टिमेटचे TS नंबर, त्यानंतर ते काम कितीचं आहे त्याची रक्कम लाखामध्ये करायची आहे, कोणत्या योजनेचं काम आहे ते, त्यानंतर आपला प्लॅन टाईप काय आणि स्कीम नेम कोणत्या स्कीमचं आहे. हे 25-15चं काम असल्यामुळे मी ते केलेलं आहे आणि या ठिकाणी कामाचं नाव लिहायचं आहे. आणि या ठिकाणी जनरेट MHUID करायचं आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी MHUID तयार झालेला आहे. फक्त आपल्याला क्रिएट MHUIDवर जाऊन या गोष्टी केल्या तर आपल्याला भविष्यात अडचण येणार नाही. व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.